मित्रांनो हा जो रस्ता बघताय हा नॉर्मल रस्ता नाही आहे. मला ब्लॅक मध्ये हेल्मेट पाहिजे, पूर्ण ब्लॅक भेटेल ना. फक्त ब्रँड सिलेक्ट करा तुम्ही. ओके. हेल्मेट निघत पण नाही लवकर, असं पण नाही निघत किती पण करा. अँटी फॉग आहे, रिमूव्हल पॅडिंग आहे ओके आणि स्पीकर पॉकेट सुद्धा आहे. ओके. याची काय प्राइस आहे? म्हणजे लोकांना स्टार्टिंग करायचं आहे रायडिंगला तर ही जॅकेट बेस्ट आहे त्यांच्यासाठी. हेवी पण आहे. बजेटचं काय नाही, आमच्या वाली रागून बसन ना. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉग चॅनल एका ब्लॉगमध्ये. भरपूर दिवस झाले काहीच ब्लॉग येत नव्हते, तर मी विचार केला की आता ब्लॉग तर बनवायचा आहे आणि आपल्याला हेल्मेटसुद्धा घ्यायचं होतं गाडीसाठी. कारण मी मोठो ब्लॉगमध्ये बोललेलो मी हेल्मेट घेईल, कामामुळे एवढी धावपळ होते आणि हा पण थोडा बिझी होता, तर त्याच्यामुळे काही जमत नव्हतं. पण आज विचार केला की आज जाऊया आपण कुठे जातो, परेलला ना, परेलला जाऊया आणि तिथून आपण हेल्मेट घेऊया आणि कसं हेल्मेट घेणार आहे आणि तुम्हाला पण तिथली डिटेल देणार आहे. आणि हे लोकेशन कोणी सजेस्ट केलं आपल्याला? पार्ले वगैरे होते, लालबाग होतं, परळ होतं. तर त्यात त्याची खास व्यक्ती कोणी आहे त्यांनी सांगितलं की परेलला परळला जा. मग आता काय करा, दुसरं आता आम्हाला दिसतच नाही. आता जायचं फक्त परळला जायचं ठरवलं त्यांनी तर फिक्स. तिथे 2-3 दुकानं आहेत, तिथे जाऊ, आपल्याला कुठलं हेल्मेट आवडतं ते घेऊया, कारण की आपली व्यक्ती पण नाराज नाही झाली पाहिजे. तर आता आपण निघूया इथून, चला जाऊया गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो हा जो रस्ता बघताय हा नॉर्मल रस्ता नाही आहे. गणपतीमध्ये या रस्त्याला ना तुम्ही पागल होशाल, पागल एवढी गर्दी असते. आणि इकडून फक्त तुम्हाला गणपती वगैरे दिसणार आणि सगळे भक्त दिसणार जे दर्शनासाठी, सगळे तुम्हाला तेच दिसणार. तेव्हा बाईकवरती चालत सगळं रस्त्याला डेंजर सीन असतो. तर त्या दिवसांमध्ये पण तुम्हाला हा रस्ता दाखवेल मी कसा असतो. आणि आता पण यावेळी तर अजून गेल्या वर्षी जास्त धमाल करायचा प्रयत्न करू. गेल्या वर्षी तर कमी केली, थोडेच महिने राहिलेत, मग त्यानंतर गणपती येतील, मग तेव्हा पण धमाल करू आपण. A few minutes later. तर मित्रांनो आता आपली गाडी पार्क केली इथे परेल वर्कशॉपच्या समोरच आहे शॉप गिअर गॅलेक्सी. तर आपण आतमध्ये जाऊया आता आणि बघूया आतमध्ये कुठले हेल्मेट आहेत आणि काय गिअर्स आहेत. आता आपण फक्त हेल्मेट घ्यायला आलोय, बाकीचे सेफ्टी गिअर्स नंतर घेऊया, पण आता आतमध्ये जाऊ पहिले आपण. चला तर आता आपण शॉपमध्ये आलोय. पहिले आपण भावाला भेटू आणि आम्ही पण पहिल्यांदाच भेटलोय. आणि आता बघूया आपण हेल्मेट वगैरे इथे, आणि भारी तर आहेत हेल्मेट, पण मला ब्लॅकमध्ये हेल्मेट पाहिजे, पूर्ण ब्लॅक. भेटेल ना. फक्त ब्रँड सिलेक्ट करा तुम्ही. ओके. तुम्हाला कुठला ब्लॅक भेटेल? तुम्हाला प्रीमियम मध्ये पाहिजे का? हां प्रीमियममध्ये. सर्वात सेफेस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ब्लॅक भेटेल. त्याच्यामध्ये पूर्ण ब्लॅक. हां, सगळं तुम्हाला जे फीचर सांगतो मी. हां ह्याच्यामध्ये पहिला पूर्ण क्लिअर व्हायचं. ओके ह्याच्यामध्ये अँटी फॉग पण येतो, ओके. म्हणजे एक्सटर्नल लावायची गरज नाही आहे. ओके तर हा पिनलॉक पण भेटेल, प्लस ह्याच्यातमध्ये सनग्लास पण आहे. ओके आणि ह्याची पॅडिंग पूर्ण वॉशेबल आहे. ओके प्लस ह्याच्यात रिफ्लेक्टर पण आहे, म्हणजे तुम्ही रात्री हे करू शकता, इझिली नाईट राईड करू शकतात. ओके. ह्याच्यात सर्वात सेफेस्ट लॉक आहे, डबल डी रिंग, म्हणजे रॅचिट नाही आहे. हा डबल डी रिंग आहे, ह्याच्याने तुम्ही पडल्यावर हेल्मेट निघत पण नाही लवकर, असं ओके. पण नाही निघत किती पण करा. आणि ह्याच्यावर स्पीकर पॉकेट्स पण आहे, म्हणजे तुम्हाला इंटरकॉम लावायचं तर इंटरकॉम बसवा ओके. किंवा ब्लूटूथ बसवा, त्याला पॉकेट्स दिलेत, मग काय एक्सटर्नल कटिंग होणार नाही. मेन हाय सर्टिफिकेशन ओके ISI DOT आणि EC 22.06 म्हणजे लेटेस्ट वाला वर्जन आहे. ओके तर सेफ्टीच्या मला काय टेन्शन नाही. म्हणजे हा full स्वतःचा फुल सेफ्टी. ओके तर तुम्हाला याच्यामध्ये ब्लॅक पाहिजे तर ब्लॅक हवा, मला ब्लॅक दाखवतो. ओके. यासोबत ही अशी हेल्मेट बॅग येते. ओके. याच्यामध्ये साईज पण भेटेल? साईज पूर्ण भेटेल, S पासून ते XL पर्यंत. ओके. हा पूर्ण ग्लॉसी ब्लॅक. एकदा तुम्ही चेक करून घ्या तुमच्यात साईजचा आहे. ओके. कदाचित हा मोठा होईल. साईज भेटून जाईल तुम्हाला. साईज भेटून जाईल ना? आणि एक गोष्ट आहे, ह्याला ड्युअल बाजूसाठी तर प्रॉपर मेकॅनिझम दिलं आहे. तर ह्याला वर खाली करण्यासाठी ह्याचाच यूज करा, असं हाताने वर खाली करायचं नाही. ओके. याच्यासाठी आतमध्ये. आतल्या ओके व्हायचं. ओके ओके. याच्यामध्ये एक साईज अजून छोटी भेटेल कारण ॲक्च्युअलला ढिलं होतं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये दाखवतो. हां हेल्मेट घालायला पण एक पद्धत असते. ओके. सगळ्यात अगोदर ह्याला स्ट्रेच करत असतं. येस. ह्याला स्ट्रेच करून हेल्मेट पाठचून जायला पाहिजे. ओके. कसं घालतो मी.
हा ही साईज ठीक आहे. बरोबर आहे. कुठे कानाला प्रेशर येत आहे, नाही डोक्यावर, नाही गालावर फक्त प्रेशर हा येतं. गालावर थोडा. हा, गालावर पाहिजे प्रेशर. हम्म. फक्त तुला या पोर्शनला आणि या पोर्शनला प्रेशर नाही पाहिजे. येस. आणि हेल्मेट असं स्नक फिट म्हणजे असं हलायला नको. हम्म. जसं फेस मूव्ह करतं तसं हेल्मेट मूव्ह पाहिजे. जेवढा स्नक फिट असेल तेवढा राईट साठी वेट आहे. हा साईज ठीक आहे. बरोबर आहे. मग ती साईज होऊन एम एम आहे गेस ना. एम नाही. एम आहे. जर आपण ती बलाक लावा घालशील हम्म. तर अजून ओके ओके बलाक लावा दाखवतो तर बलाक लावा पण आहे आपल्याकडे. ओके आपला इन हाऊस प्रॉडक्ट आहे ओके. गिअर गॅलेक्सीचा बलाक लावा. पूर्ण ओके. ड्राय फिट आहे आणि स्नक फिट आहे. याची प्राइस काय? ह्याची फक्त 299. 299. ओके. हा घालशील तर तुझे केस पण वाचणार आणि हेल्मेट पण ओके, स्टार्टिंग full खराब face. होणार. फुल फेस कर जसं तुला पाहिजे तसं वेअर करू शकतो. एवढे पॅटर्न्स दिले याच्यामध्ये. हे पॅटर्न जर एवढ्या पॅटर्न मध्ये तू वेअर करू शकतो. हे बघा एवढे एवढे पॅटर्न्स आहेत. आपण पहिले हेल्मेट घेऊ. जर आपल्याला वाटलं तर आपण हे पण घेऊया कारण की हे त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट आहे ना. आता आपण पहिले हेल्मेट फिक्स करूया आणि अजून पण तो हेल्मेट सांगू शकतो त्यांना अजून पण कुठल्या सांगू. कुठल्या प्रकारचे. आणि पण येतात प्रीमियम जो बघा तर SMK सुद्धा येतो. SMK पण आहे प्रीमियम मध्ये. ह्याला पण सेम सर्टिफिकेशन आहेत. ISI DOT आणि EC. फक्त हा सिंगल वायझर मध्ये येतो. ओके. हा ड्युअल वायझर नाही आहे. ह्याच्या मध्ये पण अँटी फॉग आहे, रिमूव्हल पॅडिंग आहे ओके आणि स्पीकर पॉकेट सुद्धा आहे. ओके. याची काय प्राइस आहे? ह्याची 4300 400. प्राइस आहे. अशामध्ये घेण्यात आता अजून पण वरती भरपूर आहे. ओके SMKचे टुरिंग हेल्मेट आहेत. ते 6500 पर्यंत कॉस्टिंग करतात. ओके 6500. एक्झॉर मध्ये हा सिंगल वायझर पण आहे. ओके मग अजून पण आहेत. SMKचे हाफ हेल्मेट्स तर लाईनीने लागले. SMKचे पूर्ण हाफ हेल्मेट आहे. ते 3800 येतात. ओके मग नॉर्मल डेली वेअरसाठी पाहिजे. डेली वेअरसाठी एवढे हेल्मेट्स आहेत वेगाचे. हे खाली कन्व्हर्टेबल स्ट्रटचे आहेत. मग स्ट्रटचे अजून इथं आहेत सिरीजचे सिंगल वायझर. ओके. पण यांच्यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे तो अवेलेबल होईल. कलर पण भेटेल, पूर्ण साईज पण भेटणार. साईज आणि कलर दोन्ही भेटणार. आणि जर तुम्हाला कोणता कलर ऑर्डर करून पाहिजे तर तसं पण ऑर्डर करून भेटेल तुम्हाला. कस्टमाइज होऊ शकतो. हे सगळे कोणत्या रेंजमध्ये? हे सगळे 5000 पासून ते 12000 पर्यंत लागले. ओके तो सर्वात वरचा जो हेल्मेट आहे तो कार्बन फायबर आहे. तो ओके. 12000 पर्यंत जातो. ओके. टुरिंग हेल्मेट, ऑफ रोड हेल्मेट आहे. प्रॉपर ऑफ रोड हेल्मेट पण आहे. ओके. जर पाहिजे तर तो पण भेटून जाईल. तो आहे SMKचा अल्टेरा. फर्स्ट वन. हा फर्स्ट वाला. तो ओके. प्रॉपर ऑफ रोडिंग आहे. त्याच्या बाजूला ड्युअल स्पोर्ट आहे. ओके म्हणजे त्यामध्ये वायझर पण आहे, ड्युअल वायझर पण आहे. ओके. आणि अजून काय काय ॲक्सेसरीज आहे तुमच्याकडे? अजून ॲक्सेसरीज मध्ये बघावं तर गाडीसाठी पूर्ण क्रॅश गार्ड, टॉप रॅक्सलशी कॉम्बो, असा हा टॉप बॉक्स आहे. ओके. हा पूर्ण टॉप बॉक्स आहे. आता सध्या ऑफर चालू आहे. 45 लिटरच्या टॉप बॉक्स मध्ये जो 8000चा टॉप बॉक्स आहे 45 मध्ये तो 6.5ला भेटतोय. ओके. आणि हा 55 लिटरचा टॉप बॉक्स आहे. कधीपर्यंत ऑफर? लिमिटेड आहे. लिमिटेड ऑफर. हा आता 45 संपायला आलाय. आता 55 उरलेत. काही पीस 3-4 आहेत. तर हा 15000चा आणि हा 10ला विकतो. ओके ओके तर ज्याला पण पाहिजे तो येऊन घेऊन जाऊ शकतो. बाकी आमचा गिअर गॅलेक्सी स्टोर आहे. त्यासोबतच आमचा गिअर गॅलेक्सीचा रायडिंग ग्रुप पण आहे. म्हणजे ओके. जर तुम्हाला रायडिंग ग्रुपमध्ये यायचं आहे तर तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. ओके त्यामध्ये कसं कोणती गाडीचं जरुरी नाही. तुमच्याकडे स्कूटर आहे तर तुम्ही स्कूटरमध्ये पण या तरी चालणार. ओके. म्हणजे असं नाही की भारी बाईक भारी बाईक जे आहे त्याच्यावरती. स्कूटर पासून तुम्ही कोणत्या पण बाईक. आमच्या ग्रुपमध्ये मी स्वतः स्कूटर, माझी समोर स्कूटर उभी आहे. ओके. मी स्वतः स्कूटरने जातो राईडला. त्याच्यावरती नाव पण बघा किती भारी. चिंतामणी. गाडीचं नावच फोटो आहे. है ना? चिंतामणी. हो. खूप छान खूप छान. तुम्हाला सेफ्टीसाठी पाहिजे असेल तर सेफ्टीसाठी जॅकेट्स वगैरे प्रॉपर भेटलेले आहेत. ओके. जॅकेट्स आहे, पूर्ण ग्लोव्ज आहेत. जॅकेट रेंज कधीपासून? लग्नासाठी अरे जायचं. लग्नासाठी लग्नासाठी नाही, रायडिंगसाठी जॅकेट. रायडिंगसाठी. मला वाटलं लग्नासाठी रे. रायडिंगसाठी हे जॅकेट. बघ ना, मला तर वाटलं ह्याची MRP पडते. जॅकेटची प्राइस पडते 5700 रुपये. अच्छा. अशी आपली स्टार्टिंग आहे. म्हणजे लोकांना स्टार्टिंग करायचं आहे रायडिंगला तर ही जॅकेट बेस्ट आहे त्यांच्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी स्टार्टिंग. सेम आपल्याकडे बायसनची पॅन्ट आहे ती पण बजेट फ्रेंडली आहे. 5.5 पर्यंत येतं. ओके. मग त्यानंतर ग्लव्ह आहेत. ग्लव्ह पण हे 550 पासून स्टार्ट आहे. 550, 790, मग 2000 वाले ते म्हणजे चांगल्या क्वालिटीमध्ये. चेन क्लीनर आहे, चेन ल्यूब आहे गाडीसाठी. ओके. हेल्मेट क्लीनर पण आहे. जसं पाहिजे तसं भेटणार. वेस्ट्राचे सिरामिक ब्रेक पॅड्स पण आहेत. ओके. म्हणजे कोणती पण बाईक असून ते बाईकच्या हिशोबाने भेटणार. बाईक स्पेसिफिक असं याचा कोड असतो SD182. ओके. ते कोड वाईज त्यांचे बाईकवर भेटणार. सिरामिक आहेत. 1500ला हा एक पेअर पडतो. तुम्हाला फॉगलाइट्स पाहिजे तर फॉगलाइट्स पण आहे. HJGचे ब्राईटनेस पाहिजे तर ब्राईटनेस मध्ये HJG आहे. वॉरंटी पाहिजे वॉटरप्रूफ मध्ये तर मग मॅटडॉग आहे. ओके. मॅटडॉग मध्ये पण रेंज चांगली आहे. मग त्याच्यानंतर आपल्याकडे डॅशलॅम्प सुद्धा आहे. इंटरकॉम आहेत बजेटमध्ये. ओके. जसा हा एजाज 4500ला. मग AR मोठं कोण येतो 7500 मध्ये. ओके ओके ओके. हा. त्यानंतर जास्त ट्रेंडी चालणारा ब्लू आर्मर C30 तर हा पण आहे आपल्याकडे. ओके. त्या लोकांसाठी निगाटचा कॉम्बो आहे. पाय आणि हात दोघांसाठी कॉम्बो. काय रेंज आहे याची? ह्याचे 1500. 15. ज्यांच्याकडे जॅकेट आहे
फक्त निगाड नाही आहे, पॅन्ट घ्यायला सध्या नाही विचार करतात, तर फक्त निगाड पण आहे. ह्याची कॉस्टिंग जास्त, ही बायोनिक आहे, 3000ला पडतात ते. जर तुम्हाला जायचं कुठे लांब तर हा एक आपला ब्लाइंड स्पॉट येतो. हां हो हा वाईड आहे ना वाईड अँगल, हा. त्याला ब्लाइंड स्पॉट बोलतात. ओके सर्वात इझी एक्सेलरेटर लागतो हा, हां म्हणजे तुमचा हा हात दुखणार नाही, ओके हां सारखं इझिली एक्सेस करायला भेटणार. येऊ शकता इथं लग्नाला शेरवानी वगैरे सगळं तुम्हाला भेटेल करून. रायडिंग जॅकेट वाली शेरवानी. रायडिंग जॅकेट वाली शेरवानी नवीन हा, आणली जे नवीन. असेल ना, आम्ही तर ठरवलं नाही का वरती एंट्री मारणार तर तेव्हा घालू. हा, आता जे आपल्याला मेन घ्यायचं ट्रेंड मध्ये सध्या ट्रेंडी चालण्यावाला ट्रेंडिंग मध्ये चालू. हां. ये हमारे दोस्त के पास ऐसे ही है. छोड़ हा, same आहे. छान आहे हा. हा, छान आहे, खरंच छान आहे. चांगला बजेट आहे. तुम्हाला फंकी ग्राफिक्स पाहिजे हां. मग हा लिमिटेड वाला आहे ना, हो. एक्झॉरचा XBHP निंजा. निंजा वाला. XBHP हा लिमिटेड वाला आहे. ओके ओके. हा जास्त भेटत नाही. देखो गाईज मग हा 6.5 ला पडतो तुम्हाला. बजेट चांगला आहे. तुम्हाला हा फंकी कलर पाहिजे तर मग तुम्ही छान वाटतो, हेवी पण आहे. बजेट तर काय नाही, आमच्या वाली रागून बसन ना. डरता जहाँ हमसे हम तो से डरते. ती नाही राहिली पाहिजे. नहीं नहीं तो फिर ये रख दो, फिर रख दो, फिर ब्लैक ही चाहिए. इससे मस्ती थी. इससे मस्ती नहीं. तुला हर्ट करण्याची कधी डेअर नाही करत. अभी कुछ देखना ही नहीं है हमको, अभी डायरेक्ट ब्लैक ही चाहिए. कौन सा भी ब्लैक ही चाहिए. टाईट झालं पाहिजे मेन, हा. कारण की चालवलं ना इकडे माझे मानले आलते. हा तुम्ही तेच मला इकडे तिकडे बघायला इथंच जावं. टाईट पाहिजे. इकडे तिकडे कुणाकडे बघायचं तुला. आता ना बघत आता चालेल मला. ये गलत बात है सब. आहे काही और नाही जाने चाहिए. हाँ रस्ते पे निघायचं. हाँ रास्ते पे चाहिए. निघा तर तेरे पे है रे. वतन में सुइया सुइया सी सुइया सुइया सी. कौन है कौन वो, किसको बता रहे हो इसने आप? ऍड्रेस दिया. अच्छा अच्छा. तर हे फिक्स करू मित्रांनो आपण. त्याची काय प्राइस बोललो ना, 4994 म्हणजे पाच. डिस्काउंट प्राइस मानून की डिस्काउंट तुम्हाला सांगितलं. हां आप यहाँ पर आओ, हमारा नाम लो, आपको एडिशनल डिस्काउंट मिलेगा. कुछ बातें बताई नहीं जाती. बताई नहीं जाती. कुछ बातें बताई नहीं. हाँ म्हणून मी नाव नाही सांगत. माझ्या सबस्क्रायबर पैकी कोणी आलं तर त्यांना डिस्काउंट भेटेल ना. काय मयूर ब्लॉग्स करून या इथे. काय गिअर गॅरेक्सी. Gear Galaxy. आम्ही पहिल्याच दुकानात आलो. भाऊ एकदम भारी बोलायला वगैरे. आम्ही मस्ती आम्ही मस्ती करत राहतो आमची, कारण की ना सवय येते. असंच मस्ती हा, मस्ती करत करत आम्ही सिरियस वागलं तर काय चालणार. तो सिरियस सगळं चालू आहे. Serious चालू आहे सगळं. नाही, फक्त बाकी सगळं सिरियस चालू आहे. आता क्या बात मस्ती है, करू. क्या बात है, हा. क्या बहुत बड़ी बात, डीप बात बोल दी आपने. फिर से दोबारा सुनने का मन कर रहा है. त्याचं आपण हेल्मेट आपण हे करू फिक्स आणि हे पॅक करू. आपण बाकी बोलू आपण. क्या बड़ा इंसान है, डायरेक्ट देख के डायरेक्ट फिक्स. डायरेक्ट एम होता है, एम साइज हो रहा है. नहीं, वो उसके ऊपर वाला बॉक्स. डायरेक्ट एम भेटला त्याला नको आहे. हाच आहे ना ग्लॉस. हा मला एम भेटला डायरेक्ट, त्याला नाही भेटत ते, मला नाही भेटत इकडे. भेटल ना भेटल भेटलाय ना, भेटल तुला मला भेटलं पण. ना एम. कुठे भेटलं. अरे, मी रेडी आहे. ये नहीं चाहिए, ये नहीं चाहिए, मुझे नहीं चाहिए, ये नहीं चाहिए. हे सगळं ब्लॅक ब्लॅक. स्पॉइलर गाईड नाही अजून. नाही ना? Spoiler लावायचं. लावायचं? ते नको लावू इंडी. हा बोलते मागच्या लागल. मागं काय मागचीला ते लागेल असेल बोललो तेव्हाच रे. काढून हे वाचला लावून टाक. मागचीला लागेल बोललो. स्पॉइलर करायला लागतो. नाही याच्यामध्ये ऑप्शन पण दिलं. हा ना, भारी वाटतं का आता करतात ना. काही सही वाटतं आता, एकदम सही. अरे हेवी खूप आहे भेंडी आत. ना हेवी माणसं हेवी. सामान्य वरती कशाची कलरची कलरची येणार आणि शेल्टर ऑटोमॅटिक शेल्टर झाला त्याची भेटेल आणि कलर पीक ऑफ होत असेल. ओके. म्हणजे पापडी निघतो, त्यांची वॉरंटी भेटते. ओके, पण निघणार तर नाही निघणार नाही बट तरी आपण सांगू नाही शकत. सांगून ठेवलं. ओके, जर काय झालं तर वॉरंटी पण नाही. ते वायझर हां. ह्याचा मेन हे मेकॅनिझम स्पॉइलर पण आणि स्पॉइलर पण, ओके. ही दोन गोष्टी हे एवढ्यात ना हम्म. हे वॉरंटीमध्ये नाही. म्हणजे स्पॉइलर तू काढताना वगैरे तुटलं त्याचे वॉरंटी पण भेटेल ना स्पॉइलर. स्पॉइलर भेटेल, सगळं भेटेल, पॅडिंग पण भेटेल. पॅडिंग पण भेटणार, हम्म. स्पॉइलर भेटणार, काच भेटणार, अँटीफॉक भेटणार हम्म. आणि हे मेकॅनिझम सुद्धा भेटणार. ओके, सगळं काय भेटतं. तर आता तुमचा ॲड्रेस सांगा. आमचा ॲड्रेस आहे नरेपाककडे. परेलला तुम्ही येतात ना तर नरेपाक सर्वात मोठी जागा फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. तिथं तुम्हाला यायचं आहे. नायकीचा तुम्ही फॅक्टरी आउटलेट पण कुणाला माहिती असेल ना जुनवाला, त्याच्याच अगदी बाजूला 3 शॉप सोडून. ओके, तर मेन पॉईंट ऑफ व्ह्यू काय तुम्ही काय
जो ब्रिज दिसतो तुम्हाला, ह्या ब्रिज चढायच्या अगोदरच तुम्हाला इथं हा समोर झाड दिसेल आणि बाजूला बस स्टॉप आहे. बस तिथे आमची गाडी लागली, अशी गाडी लागली असेल त्याच्या समोर तुम्हाला गिअर गॅलेक्सी दिसून जाणार. आणि बाहेर रात्रीच्या नाईट लावले तुम्ही तर बाहेर झाडावर लाईट पण दिसेल तुम्हाला. तर झालेले हेल्मेट घेऊन इच्छा पण पूर्ण झालेली आहे. मला इच्छा होती की लवकर एक चांगलं हेल्मेट घ्यायचं आहे, कारण रील वगैरे बनवत होतो त्याच्यामुळे मी. कारण तो जो आहे तो कंपनीने दिला हेल्मेट तो एकदम बकवास होता आणि मला जरा चांगला घ्यायचा होता म्हणून हा घेतलाय. आणि मी स्पेशली सानपाड्यावरून इकडे आलो आहे, कुठे परेलमध्ये. का तर माहित आहे मला तर माहित, तू सांग सांगण्यावर. कशासाठी आलास. सांगणार नाही, स्पेशली व्यक्तीने ॲड्रेस सांगितला की इकडे जा, परेलमध्ये आहे शॉप, इकडे जा. मी डायरेक्ट आलो. शॉपमध्ये आल्यानंतर खूप चांगलं बोलणं झालं, खूप चांगलं हेल्मेट भेटले आणि खूप साऱ्या चांगल्या चांगल्या ॲक्सेसरीजसुद्धा आहेत. तर तुम्हाला बाय करायचं असतील तर नक्की या. आपल्या चॅनलचं नाव घेऊन या किंवा त्याला सांगा की मयूरकडनं आलं आहे किंवा मयूर ब्लॉग्सकडनं आलं आहे. जे तुम्हाला बोलायचं बोला, तुम्हाला थोडंफार डिस्काउंट पण भेटेल आणि ते बोलायला पण खूप सर्वजण चांगले आहेत. आणि या आणि नक्की इथून परचेस करा जे पाहिजे ते. तर मित्रांनो माझं पेमेंट वगैरे सगळं झालं आहे आणि आपल्याला कॉम्प्लिमेंट त्यांच्याकडनं. हा त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट आहे आणि छान आहे हा प्रोडक्ट. तुम्ही पण येऊन परचेस हेल्मेटवरच भेटणार, SNK आणि एक्झॉरवर. ओके स्टड्स वेगळं नाही भेटणार, ओके प्रीमियमवरच भेटणार. बघा या जरा प्रीमियम घ्या आता. जर पण त्याकडे कोणाकडे हा बलाक्लावा आहे तर नाही पाहिजे त्यांना, तर आम्ही त्यांना हेल्मेटचा ब्लॉक सुद्धा देतो. ओके म्हणजे बलाक्लावा आहे तर हेल्मेट लॉक, ओके असं आहे का. दोघांपैकी एक काहीतरी देतो आम्ही. सही आहे सही आहे. आपल्याला हे भेटलं तर आता आपण जाऊया हेल्मेट घेऊन घरी. आता आपल्याला जायचं सानपाड्याला. तर धन्यवाद बाबा, खूप बरं वाटलं घेऊन इथे, खूप छान वाटलं. चला. तर मित्रांनो फायनली आपलं हेल्मेट घेतलं आहे आपण आणि हळूहळू अजून पण घ्यायचं आहे, पण सगळं सांगून नाही घ्यायचं, सगळं अचानक भयानक घ्यायचं. जसं अचानक हेल्मेट वगैरे घेतलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हेल्मेट नक्की सांगा. आणि विनायकला पण हेल्मेट घ्यायचं होतं पण तो बोला की नंतर घेईल. आता आहे हेल्मेट यूज करण्यापुरतं आहे. त्याला पण एक हेल्मेट गिफ्ट करू जर चांगलं चालू झालं तर मी ट्राय करेल. जर तुझ्या हेल्मेटवर हात ठेवशील ना, ज्या हेल्मेटवर हात ठेवशील ते तुझं. जर माझे मे महिना संपायच्या आत जर 50K पार झाले ना तर तुला हेल्मेट गिफ्ट. 50K कर दो गाईज. लवकर मित्रांनो 50K कंप्लीट करून टाका. मग आपण हेल्मेट गिफ्ट करू. आणि कोणतरी बोललेलं गाडीवरती नाव टाकून देणार आहे. नाही मी नाव टाकून देईल याला, पण तुम्ही त्याआधी किती मे मे संपायच्या आधी चल. एकच महिना आहे. ठीक आहे, होऊ शकतं. हां. होणार. मी मेहनत करेल. हां 50K करून टाका. हां सबस्क्रायबर याचे हां आणि करून टाका. हां आपलाच माणूस आहे. हां. आणि गाडीवरती नाव कोण टाकणार. नाव मी टाकेल, हा मला हेल्मेट गिफ्ट करेल हां. तुमच्यामुळे. हां पण गाडीवर पहिले नाव टाकणार मग हेल्मेट. तर आता आपण जाऊया, सर्व भेटलं आपल्याला देवाच्या कृपेने. तर जाऊया आपण गणपती बाप्पा. चला.